गाई, सकाळचे वाजले आहेत ऑलमोस्ट 4:45 आणि आम्ही निघालो नर्स स्टॉपला, तेही चहा आणि पोह्यांसाठी. तर हिला लागली होती थोडीशी भूक आणि आम्ही बसलो होतो एडिटिंग करत. एडिटिंग करता करता कधी 4 वाजले 4:30 वाजले आम्हाला कळलंच नाही, कारण कालचा दिवस होता रविवार आणि आम्ही लोकांनी दिवसभर खूप जास्त रेस्ट केला. रेस्ट करून संध्याकाळी जेव्हा बसलो कामावरती तर टाइम कसा गेला समजलाच नाही आम्हाला. 4 कसे वाजले लिटरली कळलं नाही. आणि म्हटलं चला जाऊ आपण, थोडे जुने दिवस पण आठवू आणि थोडं चहा आणि नाश्ता करून येऊ. सो तुम्हाला घेऊन जातो आम्ही नर्स स्टॉपला आणि दाखवतो सकाळी. आज पण म्हणजे आजकाल पण तिथे गर्दी असते का मला माहित नाही, आम्ही स्वतः खूप दिवसांनंतर तिकडे चाललोय. सो लेट्स सी. तुम्ही बघू शकता गाईज, तिथेही काहीतरी नवीन सुरू झालंय. तर भरपूर काय काय सुरू झालंय, एक चालतंय म्हणून सगळ्यांनी सुरू केलं असं झालंय का. आम्ही पोचलोय. तुमचे पोहे हे गरम गरम सकाळी सकाळचे पोहे आणि इथलं हे वातावरण. कसे आहेत आता ह्यावेळेचे पोहे? चिअर्स. तर मुलांनो, आमच्या अंगातले किडे अजूनही संपले नाहीयेत. आमचा चहा आणि नाश्ता एकदम पोट भरून चाललेला आणि आम्ही हाय ऑन एनर्जी आता. येस. आणि घरी जाऊन काय आम्हाला झोप येणार नाही. सो आम्ही असं प्लॅन केलं की आता आपण जाऊयात कुठेतरी लॉंग ड्राईव्हला. आणि पुणेकरांसाठी लॉंग ड्राईव्ह म्हणजे लोणावळा. अजून काय नाही. तो आम्ही तसं तर खूप दिवसापासून विचार करत होतो की पावसाळ्यात एकदा आपण लोणावळा जाऊन येऊ, पण आम्हाला वेळ भेटत नव्हता. आणि आज फायनली आता घरी जाऊन तर झोप लागणार नाही, तर म्हटलं जाऊनच येऊ लोणावळा. पावसाच्या टाइमचं जे आमचं पेंडिंग चेकलिस्ट आहे ते कम्प्लीट होऊन जाईल. तर आज चाललोय आम्ही आता लोणावळ्याला. चला आमच्या सोबत आणि एन्जॉय करूया आपण हे लॉंग ड्राईव्ह. लॉंग ड्राईव्ह. आमच्या सोबत तुम्हाला घेऊन चाललोय आम्ही लॉंग ड्राईव्हला लोणावळा. आणि तिथे खूप भारी एक गोष्ट मिळते, मी तिथे दाखवेन तुम्हाला. सर मंडळी, तुम्ही जसं बघता आहात आता उजाडलंय आणि ही सकाळची शांतता या रोडवर कधीच बघायला मिळत नाही. आणि वातावरण इतकं सुंदर आहे. तुम्ही ते बघा, मागचे डोंगर आणि आलेले ढग. वा वा वा, तुमची मराठी सुधारली की हो. मराठी ब्लॉग करण्यासाठी माझी मराठी सुधारली आहे. सकाळचा एकच बेस्ट पॉइंट आहे बघ, रस्ता एकदम मोकळा भेटतो लोणावळ्या जाताना, नाहीतर काय भयानक ट्रॅफिक. हो, अति जास्त शांत आहे ना रोड. तर आम्ही इन्स्टेड ऑफ गोइंग फ्रॉम एक्सप्रेस वे वी आर गोइंग फ्रॉम ओल्ड हायवे. कारण आम्हाला हे नेचर बघायचं होतं. न्यू हायवेला असं बघायला मिळत नाही. हो, मी म्हणत होते की मला जो आहे ना ओल्ड हायवे इतका आवडतो, कारण तुम्ही स्वतः बघा हे जे वातावरण आहे आणि जे सगळं नेचर आहे ते न्यू हायवेने तुम्हाला नाही बघायला मिळत. तर आम्ही असेच घरातले कपडे घालून चाललोय मस्त. आणि असं झोपेमध्ये, म्हणजे ऍक्च्युली झोपेमध्ये म्हणल्यापेक्षा डोळे वगैरे थोडे असे, कारण की आम्ही झोपलोच नाहीये. झोपलो नाही म्हणून डोळे सुजलेत आपले. हा मे बी. हा. आणि वरतून ना सनस्क्रीन आहे ना काही आहे. असंच आम्ही निघालोय सकाळी सकाळी, पण मजा येते. आम्ही खूप दिवसानंतर असं लॉंग ड्राईव्हला निघालोय. आता 1 आठवड्यापूर्वी तुला लॉंग ड्राईव्ह म्हणून शिर्डीला नव्हतं का नेलं? शिर्डीला अक्कलकोटला पण जाऊन आलो आपण. अक्कलकोटला पण नेलं पण होतं. आपण लोणावळा आहे, अक्कलकोट आणि शिर्डी नाहीये. तर भारी वाटते. हा, तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचंच राहिलं की अनिलचं जे लहानपण आहे ते पूर्णच्या पूर्ण लोणावळ्यात गेलंय. 6वी पर्यंत तो लोणावळ्यातच होता. सो आता मी चाललोय त्याचं स्कूल आणि त्याचं जुनं घर, हे सगळं तुम्हाला दाखवतो. आणि त्याचं काही लहानपणच्या गोष्टी पण ऑन द वे तुम्हाला तिथे जाऊन त्या ठिकाणचे तुम्हाला सांगतो. आणि लोणावळ्यात आल्या आल्या पाऊस सुरू झालेला आहे, जे पुण्यात नव्हतं.
तर आम्हाला खूप छान वाटतंय. आणि हे वातावरण पण खूप जास्त सुंदर आहे. लहानपणी जेव्हा लोणावळ्यात जेव्हा पावसाळा येतो बेसिकली तर काय असतं, तर लोणावळ्यात एकदा पाऊस सुरू झाला ना तर 7 दिवस सलग पाऊस पडतो. आणि आम्हाला एक बेस्ट पार्ट म्हणजे पावसाळ्याच्या वेळी शाळेला 7 दिवस सुट्टी असायची. स्ट्रेट 7 दिवस सुट्टी, कारण सगळ्या रस्त्यावरती पाणी व्हायचं, नदी व्हायची, पाणी नाही नदी व्हायचं, नदी. तर पावसाळ्याचं बेस्ट सीन हे असायचं की आम्हाला 3-4 दिवस, कधी 7 दिवस, कधी 10 दिवस, कधी तर अख्खा महिना सुट्टी भेटायचं, कारण जास्त पाऊस पडतोय. दॅट इज वन ऑफ द मेमरीज दॅट वी हॅव. रोज सकाळी उठायचो आम्ही, पाऊस पडतोय, शाळा बंद आहे का आज हे विचारायचो आणि परत झोपून जायचो कधी कधी. तर मित्रांनो, ही आहे ती जागा जिथे आम्ही लहानपणी शिक्षणासाठी यायचो. म्हणजे इन शॉर्ट माझी शाळा. एवढं मराठीमध्ये पण नको सांगू की लोकांना कळणार नाही. माझ्याकडनं एवढी मराठी अपेक्षित नव्हती ना. हा, ही आहे माझी लहानपणाची शाळा, म्हणजे ज्या शाळेत मी शिकलो लहानपणी. मी कोणावरती शाळा नाही केली. अनिलची शाळा बघून मॉर्निंगचं टायगर्स पॉइंट आम्हाला मिस नव्हतं करायचं, म्हणून आम्ही पहिले चाललोय टायगर्स पॉइंट बघायला. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहे टायगर्स पॉइंटला आणि इकडचं दृश्य तुम्ही बघू शकता. आणि हे घ्या तुम्ही .5 लुक ॲट द कम्प्लीट व्ह्यू. बंकू मास्तर आमचे उभे आहेत तिथं मागे. बंकू, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. आणि आम्ही सोमवारी आलो त्यामुळे इथे गर्दी नाही, तर युजली इथे इतकी जास्त गर्दी असते, तुम्ही बघू शकतात. हे पण दाखवू. तर आज इथं जास्त गर्दी नाही आहे आणि सकाळी आल्यामुळे. आणि सकाळी म्हणजे मंडेला आलो आम्ही, इथं गर्दी नाही आहे आणि आम्हाला छान व्ह्यू बघता येत आहे. नाही तर इतकी गर्दी असते की सगळे लोक फोटो काढा, हे काढा, ते काढा, प्रत्येकाचं सुरू असतं. तर मित्रांनो, टायगर पॉइंट वरती जाऊन आलोय आम्ही आणि जस्ट खाली उतरल्या तिला हे दुकान दिसलं, तर आता ही इकडे काहीतरी शॉपिंग करायला निघाली आहे. तर बंको, काय शॉपिंग करायची आहे? मला जे आवडेल ते मी घेणार आहे. ओके, तर प्लॅन नाही केलाय, पण मी काही ना काहीतरी तर घेणार आहे. चला तर मग बघूया काय घेते ही. जसं तुम्हाला अनिलने सांगितलं, मी आली आहे या शॉप्समध्ये. हे माझा नेहमीचं लोणावळ्याला आल्यावरती फेवरेट शॉप आहे. इथे तुम्हाला खूप सारे नवीन नवीन पिंटरेस्टी असे क्रॉकरीज मिळतील. मी नेहमी आल्यावर काही ना काहीतरी घेऊन जाते नवीन नवीन. हे बेस्ट पार्ट म्हणजे माझ्याकडनं ते तुटत वगैरे पण नाही, तर ते खूप दिवस राहतात. ह्यांची क्वालिटी पण छान असते. खूप वेगवेगळे व्हेरायटीजचे बाउल्स, प्लेट्स, खूप सारे व्हेरायटीज मिळतात तिथे. सो आम्ही आमची गोष्टी घेतलेल्या आहेत. अनिल बिलिंग करून निघाला आहे. तर मित्रांनो, हे आहे जय विजय अपार्टमेंट, जिथे मी माझं लहानपण काढलंय. इथं पहिले तर आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहायचो. त्याच्यानंतर हे जे समोरचं घर आहे ग्राउंड फ्लोअर वरती, हा घर आम्ही घेतला होता विकत. सो तुझ्या जुन्या घरात जवळ येऊन तुला कसं वाटतंय? मी तर नेहमी जेव्हा पण लोणावळ्याला येतो तेव्हा एक चक्कर तरी तर नक्की मारतो मी. आठवण, यू सी, आठवण. चला तर मग आता आपल्या पुण्याच्या घरी इथे जाऊ आपण. अनिलने आणि सुनीलने खूप जास्त मस्ती केली आणि त्यांनी त्यांच्या पॅन्ट्स खूप फाडल्यात अरे खेळता खेळता. हा जो पट्टा आहे ना रस्ता, इकडे आम्ही क्रिकेट खेळायचो लहानपणी. आणि ही भिंत नव्हती, तर इकडनं आम्ही पलीकडे उडी मारून जायचो पलीकडच्या रस्त्याला. आणि तर एक तू म्हणतो आपण, तू काइंड ऑफ ते बर्बेरी काय ब्लॅकबेरी, मलबेरी. हे बघ हा वाला. एकदा
इथं दाखवून आणि बोल. फर्स्ट फ्लोअरला होता. त्याच्या आधी आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहायचो. मग वरचा फ्लॅट विकला आम्ही आणि खालचा फ्लॅट घेतला आणि खाली सगळं मार्बलचं बनवून घेतलं होतं आम्ही. फर्निचर प्रॉपर स्टडी टेबल. नंतर हॉलमध्ये आमच्या सुनीलचं आणि माझं दोघांचं एक हे होतं असं सिंगल बेड टाईप. ते दिवसभर आम्ही सोफा सारखी वापरायचो आणि रात्री आम्ही तिथे झोपायचो. आणि आतमध्ये होता एक मोठा बेडरूम, प्रॉपर आपलं किंग साईज बेड बसेल असं आणि वॉर्डरोब वगैरे. आणि तेव्हा खालच्या घरांमध्ये जेव्हा आम्ही शिफ्ट झालो तेव्हा आम्ही लँडलाईन पण घेतलं होतं, कारण कनेक्शन ऑलरेडी होतं. आम्ही फक्त ते कनेक्ट करून घेतलं होतं. ओके. तर खाली जेव्हा आम्ही आलो तेव्हा खूप जास्त अपग्रेड झालं होतं. त्याच बिल्डिंग मध्ये राहून सुद्धा वरच्या फ्लोअरला खाली येईपर्यंत फुल अपग्रेड. आणि वरच्या अपार्टमेंट मध्ये ते सिमेंटचे ठिपके वाले टाइल्स होते. खाली आल्यानंतर आम्ही प्रॉपर सिरॅमिक वाले ते आपले वेगळ्या कलर्सचे असं बघ डिझाईन वाला ते बसवले होते. तर फुल ऑन अपग्रेड. किचन पण खूप मोठा होता. किचन ऍज सच मला एवढा आठवत नाहीये, एवढी आठवण नाही मला किचनची, पण बेडरूम, दोन्ही वॉशरूम, लिव्हिंग रूम सगळं आठवण आहे मला. आणि तुला आता कसं वाटतंय? म्हणजे काय दिवस काढले होते तेव्हा. आम्ही लिटरली सायकल घेऊन ह्या चौकापर्यंत यायचो घरनं आणि इकडे येऊन इथं असे स्टॉल्स वगैरे होते, वडापाव हे ते. आता पण म्हणजे आहेत हे फक्त अपग्रेड झालेत. तर आम्ही इकडे यायचो आणि आमच्या घराच्या जस्ट जवळ जे आहे ना तिथे ते दुकानं होते. तिथं हे भेटायचे आपले ब्रेड जे असतात ते काहीतरी 7 की 8 रुपयाला भेटायचे आणि इकडे 5 रुपयाला भेटायचं सेम ब्रेड. 2 रुपयांनी स्वस्त असायचं. तर ते 2 रुपये वाजवण्यासाठी मी आणि सुनील काय करायचो, सायकलने आम्ही यायचो इथपर्यंत, म्हणजे लांब जायचो थोडासा घरापेक्षा, आणि ब्रेड घ्यायचो आणि घरी जायचो. आणि जे राहिलेले 2 रुपयात असेल ते मी 1 रुपये आणि सुनील 1 रुपये इक्वली डिवाइड करून आमचं पॉकेट मनी असायचं ते, म्हणजे आम्ही आमचं सेव्ह करायचो. मम्मी म्हणायची अरे तुम्ही लवकर आणताल म्हणून तुम्हाला सायकल घेऊन पाठवलं, तुम्हाला एवढा वेळ का लागला? मम्मी विचारायची आम्हाला. म्हटलं थोडंसं पुढनं आणलं आम्ही जाऊन. त्यांना हे नाही सांगायचं की बाबा तिथं 2 रुपयांनी स्वस्त भेटतं, आमचं पॉकेट मनीची कमाई होती. आता आमचं झालंय लोणावळा दर्शन कम्प्लीट आणि आम्ही निघालोय पुण्याला घरी, कारण आम्हाला जायचंय मंदिरात. सो आम्ही घरी जाऊ, तयार होऊ आणि जाऊ मंदिरात आणि मग मस्त झोप काढू. आता इथे खाणं पिणं खूप झालंय कंटिन्यू. मी वरती लायन्स पॉइंटला पण आम्ही भजी खाल्ले, भजी आणि चहा. काय अव्वाच्या सव्वा भाव लावतात वरती. 500 रुपयाला भजी आणि चहा. 2 भज्या घेतल्या आम्ही, 200 रुपये म्हणे. 20 रुपयाच्या भज्यांना 200 रुपये. आणि पाणी बॉटल आणि चहा असं म्हणून 490 घेतले त्याने. काहीही रेट. मला तर वाटलं होतं त्याने काहीतरी स्कॅमच केलं आपल्यावरती, कारण इथे गर्दी नव्हती सकाळी, बाकीचे दुकानं ओपन नव्हते, कोण प्राइस कम्पेअर करायला कोणच नाहीये, तर म्हणून त्यांनी स्कॅम केलाय. आणि कसं ते लोक काय करतात, गेल्या डायरेक्ट भजी आणू, हे आणू, ते आणू, हुक्का भजी हुक्का, असं सुरू करतात. आणि आपण काही बोलू पण नाही शकत, एवढं जास्त डायरेक्ट. तो तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की मी टाकेल तो एक शॉट, तो गाडीच्या समोर आला डायरेक्ट, आज चला म्हणून. मी त्याला लिटरली म्हंटल माहिती, ही काय पद्धत झाली का बोलवण्याची कोणाकडनं? एवढं छोटा आणि लोक रस्त्याच्या मधनं चालतात. हो. आणि वरून असं की कोणाची गाडीचा ब्रेक नाही लागला वगैरे, जायचं ना, कसल्या भावात जायचा तो. आणि कुणी जर का मुद्दाम नाही लावलं, तो समोर आलाय म्हणून मग तो जास्तच वाईट भाव. बोनेट वरती तो जाईल लायन्स पॉइंट, पुढे सहारा सिटी फिरायला. पण मजा आली आम्हाला. वेलकम बॅक. तर आम्ही परत आलो आहे तुमच्या समोर. आम्ही आज सकाळी लोणावळ्याला जाऊन आलो आणि खूप मस्ती केली आहे. मी तर आलेला डायरेक्ट झोपून गेलोय. हो, डायरेक्ट. आणि जेव्हा मी आलो तेव्हा कामाला बायका आले होते, तर ही थोडा वेळ जागी होती, म्हणजे त्यांचं काम होईपर्यंत, आणि त्याचं काम झालं मग ही पण झोपली. तर आज नाही, मी खूप वेळ एडिटिंग केलं आणि मग मी झोपली. ओके, सो नंतर ही झोपली. तर आज आम्ही रात्रभर फिरलोय, म्हणजे रात्रभर जागलोय आणि दुपारभर झोपलोय आणि खूप छान झोपलोय आणि खूप फ्रेश वाटतं आता. फ्रेश, एवढा एनर्जी आहे. आम्ही लोकांनी लिटरली उठल्यानंतर 2 ब्लॉग एडिट करून टाकले. तिसऱ्याला बसलोय आता आम्ही. आणि आता जस्ट आय गेस 10 वाजलेत, फक्त 10 वाजलेत आणि आमचं एवढं सगळं काम झालेलं आहे. जेवण रेडी आहे, जेवण करू.
जेवण म्हणजे बनवून रेडी आहे, फक्त खायचं राहिलंय. खायचं. जेवण झाल्यानंतर मे बी झोप येऊ शकते. जर का नाही आली तर मग अजून एक व्हिडिओ आज होऊनच जात. उद्या खूप काम आहे. उद्या सरप्राईज व्लॉग्स असणार आहे. खूप सारे सरप्राईजेस आहेत तुमच्यासाठी. खूप कोणी कोणी नवीन नवीन येणार उद्या आहे. खूप जास्त गर्दी असणार आहे. येस, उद्याच्या व्लॉग पासून काहीतरी नवीन तुम्हाला मिळणार. So that is it for tonight. That is for नाही तर दॅट इज इट फॉर टुडे. टुडे वा जमलं. तर आजचा हा ब्लॉग आम्ही इथं संपवतोय. येस, जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि आमचे व्लॉग बघत राहा. येस आणि कमेंट पण करत राहा पीस आणि शेअर पण करत राहा. पीस बंदच नाही होते. बाय. कमेंट करून सांगा आम्हाला की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. बाय.